सन फार्माने $11.75 बिलियन ॲक्विजिशन केलेलं आहे, तर मोबिक्विकला आरबीआयने एनबीएफसी लायसन्स दिलेलं आहे आणि एफआयएसने एप्रिलमध्ये तब्बल 43,967 कोटी विकलेले आहेत. तर मित्रांनो, अशाच अमेझिंग न्यूज घेऊन मी आज आलेलो आहे. मी आहे किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, एक अशी अमेझिंग न्यूज आज आपण डिस्कस करूया. तर चला तर मग सुरू करूया. पहिली न्यूज आहे सन फार्माच्या $11.75 बिलियन ॲक्विजिशन बद्दल. मित्रांनो, दीपी सांघवी यांच्या सन फार्मा इंडस्ट्रीजने न्यू जर्सी बेस्ड ऑर्गॅनन अँड कंपनीला $11.75 बिलियन म्हणजे 98,000 कोटी रुपयाला ऑल कॅश डील मध्ये ॲक्वायर केलेला आहे. आणि मित्रांनो, हा डील फार्मा इतिहासातील सर्वात मोठा ओव्हरसीज डील आहे, जो सन फार्माचा रेव्हेन्यू $12.4 बिलियन पर्यंत नेऊन ग्लोबल टॉप 25 फार्मा प्लेयर्स मध्ये स्थान देणार आहे. मित्रांनो, ऑर्गॅनन ही कंपनी वुमन्स हेल्थ आणि बायोसिमिलर या क्षेत्रामध्ये मार्केट लीडर आहे. त्यांचे 70हून जास्त प्रोडक्ट हे 140 कंट्रीज मध्ये सेल होतात. तर मित्रांनो, सन फार्मा हा लॉंग टर्म साठी री-रेटिंग कॅन्डिडेट झालेला आहे आणि तुम्ही फार्माच्या बास्केटमध्ये नक्कीच सिप्ला, डॉक्टर रेड्डी, लुपिन, एरोबिंदो या सर्वांवर नक्की लक्ष ठेवू शकता, कारण याचं कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटिमेंट इफेक्ट या स्टॉक्सवर नक्की होईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. तर मित्रांनो, वॉल स्ट्रीटचे दिग्गज मॉर्गन स्टॅनलेने H2 2026 साठी गोल्डचा प्राइस टार्गेट हा $5,700 वरून $5,200 प्रति आउन्स वर कमी केलेला आहे, म्हणजे तब्बल $500 ची कपात केलेली आहे. हा डिसिजन गेल्या 6 आठवड्यांच्या सेल ऑफ नंतर आलेला आहे, ज्यात गोल्डने रेकॉर्ड हाय वरून 25% पडून 2008 नंतरचा सर्वात वाईट महिना नोंदवलेला आहे. तर मित्रांनो, तरी पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की गोल्ड ETF लाईक निपॉन गोल्ड, बीज, ICICI गोल्ड ETF मध्ये सॅग्रिगेट SIP सुरू असू द्या, पण ॲलोकेशन ओव्हरवेट न होऊन देता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झेप्टो बद्दल. FMCG आणि D2C ब्रँड्सने झेप्टोवर व्हेलोसिटी ॲट ऑल कॉस्ट या एक्सप्लॉयटेटिव्ह मॉडेलचा गंभीर आरोप केलेला आहे. झेप्टोच्या IPO आधी प्रॉफिटेबिलिटी दाखवण्यासाठी कंपनी आपल्या सेलर्सला स्क्वीज करत असल्याचा आरोप आहे. जर एखादे प्रोडक्ट पहिल्या आठवड्यात स्पेसिफिक व्हेलोसिटी टार्गेट्स पूर्ण करत नसेल तर त्याला डिप्रायोरिटाइज केलं जायचं, ज्यामुळे मॅसिव्ह FMCG प्लेयर्स फेवर्ड होतात आणि स्मॉलर D2C ब्रँड्स हे मारले जातात. आणि यामुळे मित्रांनो, झेप्टो IPO पोस्ट लिस्टिंग वर ही ह्या न्यूजचा ड्रॅग ठरू शकते. त्यामुळे अप्लाय करताना मित्रांनो, त्यांच्या सस्टेनेबिलिटीवरती नक्की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो Amazon नाऊ बद्दल. तर Amazonने 27 एप्रिल 2026 ला आपल्या अल्ट्रा फास्ट डिलिव्हरी सर्व्हिस म्हणजे Amazon नाऊला भारतातील 100 शहरांमध्ये एक्सपांड करण्याची घोषणा केलेली आहे. आणि यासाठी मित्रांनो 2,800 कोटीची मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. मित्रांनो, Amazon नाऊ आता आपले मायक्रो फुलफिलमेंट सेंटर्स हे 1,000 वर स्केल करणार असून सुरुवातीला ते बेंगळुरू, दिल्ली NCR, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता अशा टियर 2 शहरांमध्ये रीच होणार आहेत. यामध्ये एक खास गोष्ट आहे मित्रांनो की 16,000 शेतकऱ्यांना डायरेक्टली कन्झ्युमरशी जोडण्याचे फ्रेश प्रोड्यूस सप्लाय चेन तयार केली जाणार आहे. आणि मित्रांनो, याचा इम्पॅक्ट नक्कीच झोमॅटो आणि स्विगीच्या शेअरवर नक्की होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कोला बद्दल. तर रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्टच्या कॅम्पाने फायनान्शियल इयर 26 मध्ये तब्बल 4,700 कोटी ग्रॉस सेल पार करून भारतातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक ब्रँड म्हणून स्थान गाठलेले आहे. केवळ 3 वर्षात मित्रांनो, कॅम्पाने कोको कोला आणि पेप्सिकोच्या 50 वर्षांच्या डिओपॉलीला तोडलेले आहे. रिलायन्सने मित्रांनो 2022 मध्ये कॅम्पा ब्रँड्स फक्त 22 कोटीला विकत घेतला आणि आज तो 4,700 कोटीचा रेव्हेन्यू देतोय. मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्टचा टोटल बिव्हरेज बिझनेस हा 3 पटीने वाढलेला आहे आणि फायनान्शियल 26 चा एकूण रेव्हेन्यू हा 22,000 कोटीचा झालेला आहे. Q4 मध्ये तो तर 7,350 कोटीचा एवढा झालेला आहे. मित्रांनो, कॅम्पाचा ₹10 प्राइसिंग स्ट्रॅटेजी आणि रिजनल डॉमिनन्स हे त्यांच्या सक्सेसचं रहस्य बनलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्या न्यूजचा वरुण बेवरेजच्या शेअरवरती नक्कीच इम्पॅक्ट होऊ शकतो.
तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मोबिक्विक बद्दल. तर मित्रांनो वन मोबिक्विक सिस्टीमने 27 एप्रिल 2026 ला घोषित केले की आरबीआयने त्यांच्या एनबीएफसी ऍप्लिकेशनला अप्रुव्हल दिलेले आहे, ज्यामुळे मोबिक्विक फायनान्शियल सर्व्हिसेस हा नवीन लीडिंग आर्म लॉन्च होणार आहे. हा लायसन्स मित्रांनो मोबिक्विकला रेग्युलेटेड लेंडिंग कॅपेबिलिटीज, इनोव्हेटिव्ह क्रेडिट प्रोडक्ट्स आणि 18.60 कोटी युजर पेक्षाही जास्त मर्चंटना पर्सनलाइज फायनान्शियल प्रोडक्ट देण्याची क्षमता देणार आहे. मित्रांनो कंपनी ही कॅलेंडर इयर 2026 अखेरीपर्यंत एनबीएफसी ऑपरेशन सुरू करणार असून हा निर्णय सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर इफेक्टिव्ह होऊन जाईल. आणि मित्रांनो ही न्यूज येताच मोबिक्विकचा शेअर हा तब्बल 14% उसळलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एअर इंडिया बद्दल. तर टाटा ग्रुपची एअर इंडिया आपली स्टँड अलोन फ्लाईट 15 ते 20% कमी करण्याच्या फायनल स्टेजमध्ये आहे, जे वेस्ट एशिया क्रायसिस आणि सर्वकालीन उच्च जेट फ्युएल प्राइसिंगमुळे झालेल्या 20,000 कोटी इस्टिमेटेड लॉस नंतरचा निर्णय आहे. ब्रॉडर एअर इंडिया ग्रुप 10 ते 15% कटावर लक्ष देणार असून 100हूनही अधिक जास्त डेली फ्लाईट ह्या कमी होऊ शकतात, ज्यामुळे पीक ट्रॅव्हल पिरियडमध्ये सीट अवेलेबिलिटी कमी होईल. आणि मित्रांनो यामध्ये इंटरनॅशनल लॉंग हॉल, युरोप आणि नॉर्थ अमेरिका रूट्स मध्ये सर्वात जास्त अफेक्ट दिसणार आहे. मित्रांनो एव्हिएशन सेक्टरमध्ये सध्या इंडिगो हा शेअर सर्वात सेफ बेट म्हणून पुढे येत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पाइन लॅब्स बद्दल. तर पाइन लॅब्सने D2C चेकआउट स्टार्टअप शॉपफ्लोला 188 कोटी मध्ये अक्वायर केलेले आहे. हा डील 25 एप्रिल 2026 ला अप्रूव्ह झालेला आहे आणि शॉपफ्लो हे D2C ब्रँडसाठी चेकआउट इन्फ्रास्ट्रक्चर देणारे SaaS प्लॅटफॉर्म आहे. मित्रांनो शॉपफ्लोची FY25 ची रेव्हेन्यू ही 14.7 कोटींची होती. आणि मित्रांनो पाइन लॅब्सची ऑनलाईन पेमेंट रेव्हेन्यू हा Q3 FY26 मध्ये 50% वाढलेला असून ही ॲक्विजिशन त्यांच्या फुल स्टॅक कॉमर्स ऑफरिंगला अधिक मजबूत करेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जी बद्दल. तर अडानी ग्रीन एनर्जीने FY26 मध्ये 1200 ते 1500 कोटीचा EBITDA हिट नोंदवलेला आहे, जो पॉवर कर्टेलमेंटमुळे झालेला आहे. म्हणजे सोलर पॉवर तयार होऊनही नॅशनल ग्रीडला ट्रान्झिट करता येत नाहीये, कारण ग्रीडला लँड कॅपॅसिटी नाहीये. कंपनीचा मर्चंट एक्सपोजर हा 43% पर्यंत वाढला आहे आणि सोलरसाठी ग्रीड अवेलेबिलिटी 100%वरून 87% पर्यंत कमी झालेली आहे. हा प्रॉब्लेम मित्रांनो इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी सेक्टरसाठी सिस्टमॅटिक इश्यू आहे आणि सर्व ग्रीन एनर्जी कंपनीजवर असाच इम्पॅक्ट अपेक्षित आहे. आणि यामुळे मित्रांनो अडानी ग्रीन आता आपला अग्रेसिव्ह एक्सपान्शन कमी करताना दिसून येईल. आणि त्यामुळेच मित्रांनो कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की अडानी ग्रीन एनर्जीमध्ये सध्या प्रॉफिट बुकिंगचं वातावरण दिसून येऊ शकतं. तसंच मित्रांनो अडानी ग्रीन एनर्जीने 2027 मध्ये 15,000 कोटीची एक मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट करून 10 गीगावॅट प्लस बॅटरी एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटी जोडण्याचा एक हिस्टॉरिक प्लॅन जाहीर केलेला आहे. आणि हा डिसिजन मित्रांनो FY26च्या 1200 ते 1500 कोटी ट्रान्समिशन लॉस नंतर आला असून AGL आता सोलर जनरेशन पीक आवर्स मधून एक्सेस एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर करून इव्हिनिंग पीक डिमांडसाठी डिस्चार्ज करणार आहे. हा सिस्टीम गुजरातमधील जगातल्या सर्वात मोठ्या रिन्युएबल एनर्जी पार्क जवळ इन्स्टॉल होणार आहे. आणि या मित्रांनो बॅटरी स्टोरेज इकोसिस्टीममुळे एक्साइड इंडस्ट्रीज, अमर राजा, HBL पॉवर यावर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवू शकता. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मदर डेअरी बद्दल. तर मदर डेअरीने FY26 मध्ये पहिल्यांदाच 20,000 कोटीचा टर्नओव्हर हा कंप्लीट केलेला आहे. टोटल रेव्हेन्यू हा 20,300 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे, जो फायनान्शियल इयर 25 पेक्षा 17% जास्त आहे. गेल्या 5 वर्षात कंपनीचा टर्नओव्हर डबल झालेला आहे. डेअरी व्हर्टिकलने 15,000 कोटीपेक्षा जास्त कॉन्ट्रीब्यूट केले आहे आणि एडिबल ऑइल प्लस हॉर्टिकल्चर सेगमेंट्सने 5,000 कोटी जोडलेले आहेत. तसेच मित्रांनो मदर डेअरीने फायनान्शियल 27 साठी 20% रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट ठेवलेले असून 24,000 कोटी टर्नओव्हर चे एम्बिशियस टार्गेट ठेवलेले आहे. कंपनी महाराष्ट्र, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश, UP मध्ये नवीन डेअरी प्लस हॉर्टिकल्चर प्लांट सेटअप करत आहे, जे की 2027 अखेर रेडी होतील. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे एको बद्दल. तर बेंगळुरू बेस्ड डिजिटल इन्शुरन्स कंपनी एकोने आपल्या IPO प्रोसेसची ऑफिशियल सुरुवात केलेली आहे, जिथे टार्गेट व्हॅल्युएशन हे $2.5 बिलियन म्हणजेच
17,000 ते 21,000 कोटीची ठेवलेली आहे. कंपनी सेबीकडे कॉन्फिडेन्शियल फायलिंग रूट घेणार असून 2027च्या अर्लीमध्ये लिस्टिंग कंपनीची अपेक्षित आहे. IPO मध्ये मित्रांनो जवळजवळ $250 मिलियन रेस करण्याचा त्यांचा प्लॅन असेल आणि ज्याच्यामध्ये फ्रेश इश्यू प्लस ऑफर फॉर सेल हे दोन्ही गोष्टी असतील. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सर्किट बोर्ड्स बद्दल. तो गोल्डमॅन सॅक अनालिसिस नुसार PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड प्राइसेस एप्रिलमध्ये मार्च पासून 40% वाढलेले आहेत. हा एक नवा ग्लोबल सप्लाय शॉक आहे. इराणने एप्रिलच्या सुरुवातीला सौदी अरेबियाच्या जुबेल पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स वरती स्ट्राईक केला होता, ज्यामुळे हाय प्युरिटी पॉलिफिनेलिन इथर रेझिन म्हणजे PCB लॅमिनेटच्या क्रिटिकल बेस मटेरियल चे प्रोडक्शन थांबले गेलेले आहे. आणि हीच कंपनी मित्रांनो जगातील 70%हूनही जास्त हाय प्युरिटी असलेलं PPA सप्लाय करते. आणि मित्रांनो गेल्या वर्षी रॅम क्रायसिस होता, आता PCB शॉर्टेज झालाय. इराण वॉरने टेक्नॉलॉजी सप्लाय चेन ही अख्खी उद्ध्वस्त केलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपले फोन, लॅपटॉप आणि कार्स ह्या सगळ्याच गोष्टी महाग होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अफोर्डेबल हाऊसिंग बद्दल. तर मित्रांनो इंडियाच्या टॉप 8 शहरांमध्ये Q1 2026 मध्ये अफोर्डेबल हाऊसिंगचे सेल्स तब्बल 23% कोसळलेले आहेत. फक्त 16,273 युनिट्स हे विकले गेलेले आहेत. नाईट फ्रँक इंडियाच्या डेटानुसार 50 लाख ते 1 कोटी सेगमेंटमध्ये 12% डिक्लाइन होऊन 23,567 युनिट्स विकले गेलेले आहेत. आणि मित्रांनो टोटल हाऊसिंग सेल हा 8 शहरांमध्ये 4% मागच्या वर्षीपेक्षा कोसळून 84,827 युनिट्स झालेले आहे. हाय प्राइसेस आणि वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्टच्या अनसर्टेनिटीमुळे डिमांड हा सॉफ्ट झालेला आहे. महत्वाचे म्हणजे प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमध्ये ग्रोथ झाला, कारण डेव्हलपर्स आता लँड कॉस्ट वाढल्यामुळे प्रॉफिटेबिलिटी प्रीमियम प्रॉपर्टीज फेवर करतायत. हैदराबाद, बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, NCR सर्वच अफोर्डेबल हाऊसिंग सेगमेंटमध्ये आता दबाव दिसून येत आहे. आणि त्यामुळे मित्रांनो रिअल इस्टेट लिस्टेड प्लेयर्स मध्ये लोढा, DLF, ओबेरॉय रिअल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज आणि प्रेस्टिज इस्टेट यासारख्या प्रीमियम ब्रँड्सला नक्कीच याचा फायदा होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो FIIs बद्दल. तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ने एप्रिल 26 मध्ये 24 तारखेपर्यंत भारतीय इक्विटीज मधून तब्बल 43,967 कोटीची सेल केलेली आहे, ज्यामुळे 2026चा एकूण FII एक्सोडस 1.75 लाख कोटी पर्यंत पोहोचलेला आहे. हा या वर्षातील सर्वात व्होलटाईल महिना ठरलेला आहे. तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे DIIs आणि रिटेल SIPs ने हा सेलिंग प्रेशर ऍब्सॉर्ब करून मार्केट क्रॅश होण्यापासून नक्कीच वाचवलेला आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे अमेरिकेच्या बिग टेक्स बद्दल. तर मित्रांनो आजपासून अमेरिकन बिग टेक कंपन्यांचे Q1 2026 चे अर्निंग सीझन हे चालू होत आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म, अल्फाबेट आणि अमेझॉनचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर होणार असून गुरुवारी म्हणजे उद्या ऍपलचे Q2 रिझल्ट्स हेही येणार आहेत. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया असेच अपडेट्स घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.